नगरकर बघा आपण या मॅमचे डल फ्रीजी आणि डॅमेज हेअर फक्त 4 तासात एकदम सॉफ्ट आणि सिल्की कसे बनवले। नमस्कार मित्रांनो, माझे नाव सागर दळे आणि मी अहिल्यानगर मध्ये एक सलून रन करतो। सगळ्यात आधी भिंगार मधून अभय आला होता आणि त्याचा आपण ब्रश फेड हेअर कट केला। त्यानंतर गौरव आला होता, त्याच्यासाठी आपण मस्त असा क्लीन आणि मस्त असा स्टायलिश मिड फेड हेअर कट केला। त्यानंतर हेअर स्पा झाले काही सलून्स मध्ये। नरिशमेंट साठी आपल्याकडे भरपूर जास्त हेअर स्पा होतात आणि आपल्या हेअर स्पाचे रिझल्ट देखील नगर मध्ये खूप छान आहेत। 100+ हेअर स्पा एव्हरी मंथ होतात आपल्याकडे आणि हेअर स्पाला खूपच छान रिझल्ट आहेत। तुम्हाला देखील हेअर स्पा करायचा असेल तर व्हिजिट करा। त्यानंतर इंस्टाग्रामचे रील्स बघून पूनम मॅम आपल्या सलून्स मध्ये आल्या होत्या आणि त्यांना नॅनोप्लास्टिया ट्रीटमेंट आपण सजेस्ट केली, कारण की त्यांचे हेअर्स खूप जास्त फ्रीजी अनमॅनेजेबल होते आणि त्यांना मॅनेज असा तसे स्मूथ सिल्की लुक हवा होता। प्रॉपर ट्रीटमेंटचं ऍप्लिकेशन झाल्यानंतर आपण आयनिंग प्रोसेस केली। सेक्शन बाय सेक्शन आयनिंग केल्यानंतर मॅमचे फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता। डल फ्रीजी आणि डॅमेज दिसणारे हेअर एकदम सॉफ्ट सिल्की आणि शायनी झाले होते। ट्रीटमेंटचं लास्टिंग देखील 7 to 8 मंथ असतं आणि खूप जास्त मॅनेज होऊन जातात हेअर्स। त्यानंतर भिंगारवरनं यश आला होता, त्याचा देखील आपण मिडपेड हेअर कट केला आणि शेवटी एनम मॅम आले होते आपल्या सलून मध्ये। हेअर खूप जास्त फ्रीजी आणि रफ झाले होते, त्यांना नॅनोप्लास्टिया ट्रीटमेंट आपण सजेस्ट केली। 100% फ्रीज कंट्रोल झाला होता आणि मॅमचे खूप जास्त मॅनेज झाले होते हेअर्स। मॅमला देखील हेअर ट्रीटमेंट खूप जास्त आवडली। तर नगरकर जर तुमचे केस अनमॅनेजेबल असतील, ड्राय असतील, डॅमेज असतील तर लवकरात लवकर आपल्या ब्लॅक सलूनला भेट द्या।